आता मी उठलेले आहे, सकाळचे 9 वाजलेत आणि आज माझं प्लॅनिंग शेतात जायचं आहे. शेतात गेले आपण पुन्हा भेटू. मी आता वावरात पोहोचलेले आहे आणि हे भेंडीचा वावर आहे, जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं. पण ह्याच्यात अजून भेंडी नाही लावलेली. आणि इथं पुढे आम्ही कांदे लावलेले आहे. हे बघा, हे इथं कांदे आणि त्याच्याच कडेला इथं कोथिंबीर सुद्धा लावलेली आहे. त्याच्या पलीकडं आम्ही मेथी लावलीत आणि त्याच्या पलीकडं हरभरा लावलेला आहे. बघा किती छान उगलाय. आणि हे आमचं गावरान केळीचं झाड आहे, ह्याला केळीसुद्धा आलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवते. ही बघा, इथे ह्याला केळी पण आलेली आहे. ही बारकी असती आणि खायला खूप गोड आणि आंबटसुद्धा लागते. आणि त्याच्याच खाली आम्ही लसूण लावलेला आहे, तो सुद्धा इथं उगलाय. आणि पुढं आमचा गहू आहे. हा बघा, हा आमचा गहू आहे, खूप छान उगलाय. आणि हे जे समोर झाड दिसते तिथं तात्या विंचू आणि त्याचा सरप्राईज सुद्धा आहे. चला तर मग आपण पाहूया. आणि इथं तात्या विंचू आणि त्याचं सरप्राईज आहे, जे मी तुम्हाला आत्ता दाखवते. हे बघा, हा आहे आपला तात्या विंचू, किती खुश दिसत आहे बघा. आणि ही एनाव्याला त्याच्यासोबत मी त्याला भेटमधून दिलेली आहे. आता ते दोघं रोज बोलू शकतात, हे करू शकतात. आणि जेव्हापासून एनाव्याला आलेली आहे तेव्हापासून तात्या विंचू खूप खुश आहे. आणि हेच त्याचं सरप्राईज होतं एनाव्याला. आणि आता आमचा विचार आहे की ह्या दोघांचं लग्न लावावं, म्हणून आम्ही ह्यांचं लग्न करणार आहोत. आणि मी आता असा निर्णय घेतला की त्या दोघांचं मी आता लग्न लावून टाकणार आहे. त्यांचं लग्न मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तुम्हाला जर एनावेला आणि तात्या विंचू आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि इथे पप्पा औषध मारते ते गव्हाला बघा. आणि अजून इथं औषध मारायचं राहिलेलं आहे. अजून एवढ्याला त्यांना औषध मारायचं आहे. हे झालेलं आहे त्यांचं, हे एवढा तुकडा. इथं औषध मारून मग आता खाली औषध मारणार आहेत. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब दोन्ही करा. बाय.